त्यांना काहीतरी म्हणायचं आहे। प्रशांत भाऊंनी म्हटलं त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे, आम्हालाही माहिती आहे तुम्ही लढवलेली आहे। प्रशांत भाऊ मला एक सांगा, मतदार याद्यांमध्ये ॲडिशन आणि डिलिटेशन होत असते की नाही? हे निरंतर प्रक्रिया चालत असणारी आहे आणि तुम्हीच SIRला विरोध करतायत, शरद पवार साहेब करतायत, काँग्रेस करते, असे दोन्ही भूमिका नाही नका मांडू ना। बघा, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे, सगळ्यांचंच मत आहे। मग ज्यावेळेस दुरुस्ती होती त्यावेळेस दुरुस्तीला विरोध करायचा, हा कुठला दुटप्पीपणा आला तुमचा? प्रशांत जगताप, तुम्ही ऐकलत का? मी ऐकलं, मला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल। मुळात विषय असा आहे की अशा प्रकारच्या SIR किंवा एकूण मतदारांच्या दुरुस्तीला आमचा विरोध नाही। विरोध आहे टायमिंगला। माझा स्वतःचा मतदारसंघ ज्याच्यामध्ये मी 1,28,000 विक्रमी मतदान घेतलं, पण 7,100 मतांनी पराभूत झालो। माझा अॅनालिसिस मी त्याच्यानंतर एक्सेल सीटवर ज्या लोकसभा म्हणजे 5 महिन्यापूर्वी झालेली लोकसभा 2024 आणि विधानसभेची 2024 निवडणुकीच्या याद्या क्रॉस चेक केल्यानंतर लक्षात येतं की शेवटच्या 3 महिन्यामध्ये 73,200 नावं ही बोगस पद्धतीने दुबार तिबार करून त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये माझा 7,000 मतांनी पराभव झालाय। आमचं म्हणणं वारंवार निवडणूक आयोगाला तेच आहे। आज बिहारची निवडणूक झाली ना, तर तुम्ही पुढच्या 6 महिन्यांनी बिहारच्या निवडणुकीची यादी ही काय तुम्हाला SIR करायचंय, आणखी नवीन काय RIS करायचंय, जे काय करायचंय ते करा आणि नका त्या ठिकाणी कामाला लागा। पुढच्या 3 वर्षाची लोकसभा आणि पुढच्या 5 वर्षाची लोकसभा दुरुस्त करा। हा एक पहिला भाग। दुसरा भाग आम्ही सातत्याने सांगतोय, आमच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेला झाल्या, शेवटच्या 3 दिवसानंतर मतदान 20 नोव्हेंबरला होतं, 16 नोव्हेंबर पर्यंत याद्यांमध्ये नावं कट होती आणि नावं नका ऍडिशनल होऊन ऍड होऊन त्या ठिकाणी त्या प्रकारच्या मतदार याद्या त्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या जात होत्या। आमचं म्हणणं क्लिअर आहे, ज्या दिवशी राज्य निवडणूक आयुक्त त्या राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आचारसंहितेची घोषणा करतात, पुढच्या 60 दिवसांमध्ये या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, त्या दिवशी यादी ब्लॉक व्हायला पाहिजे। त्या दिवशी यादीतून एक पण नाव डिलीट व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर यादीमध्ये नाव समाविष्ट नाही व्हायला पाहिजे आणि ती यादी सेम डे ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी त्या राज्यातल्या विरोधी पक्षापासून सत्ताधारी पक्षाला त्या याद्या ह्या दिल्या गेल्या पाहिजेत, त्या डिजिटल सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत, त्या या ठिकाणी मॅन्युअली सुद्धा दिल्या पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी की या याद्यांमध्ये कुठेही काटछाट होणार नाही किंवा कुठेही जास्तीच्या पद्धतीने टाकली जाणार नाही। हा सगळा गुंता चालू होतो। राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग जे एकूण केंद्र सरकारचं ताटाखालचं मांजर झालंय, ते शेवटच्या क्षणापर्यंत ज्या याद्यांमध्ये बदल करतात त्यावेळेस विषय माझे भाजपच्या प्रवक्त्याला विनंती आहे, तुम्ही कृपया करून या ठिकाणी जागेवरची वस्तुस्थिती, मूळ ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्याची वस्तुस्थिती समजून घ्या। अशा प्रकारचे मतदार याद्यांमुळे घोळ हे भारत स्वतंत्र झाल्यापासून कधी झाले नव्हते। हे अलीकडच्या काळात रोज नवीन नवीन बदल दिसत आहेत। हे भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे। शेवटी सत्तेवर कोणतरी बसणारे, विरोधी पक्षात कोणीतरी राहणारे। आमचा अट्टहास नाही की आम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी तुम्हाला जर सत्तेत जायचं असेल तर तुम्ही सरळ मार्गाने जा। अशा प्रकारचे डावपेच करून किंवा अशा प्रकारचे नका चुकीच्या भानगडी करून जाऊ नका, हेच आम्हाला त्यांना सांगणार। ठीक आहे, म्हणजे या निवडणुकीचे निकाल जे सध्या हाती येत आहेत ते मॅनिप्युलेटेड आहेत।